हेलो गाइस, आप सभी का स्वागत है नीले प्रतीक न्यूज़ चैनल पे। अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए। सार्वजनिक बांधकाम विभागातील आणि या सेवेचा आज कुठेतरी गौरव होतो। आपण सगळेजण त्या निमित्ताने आज इथे एकत्र जमलो आहोत। आणि सुरुवातीपासूनची दोन्ही सर्वांची आणि कामे सर्वांची ओळख ही मैत्री त्या मैत्रीला जाणून आज एवढं व्यस्त सगळ्या दूरक्रमातून शेड्यूलमधून आज मतदानाची केली जाते। नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी आपण सगळे जमलेलो आहोत। त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। मी सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आपणा सगळ्यांचे शब्दसुंदराने हार्दिक स्वागत करतो की आपण आमच्या या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काम करीत असताना सेवानिवृत्त होणं हा एक आयुष्याचा भाग आहे आणि शासकीय नियमानुसार ज्या व्यक्तीचे 58 वर्ष पूर्ण होतात त्याला निवृत्त व्हावं लागतं। हा एक निसर्ग नियम आहे, शासकीय नियम आहे। परंतु तुम्ही आयुष्यमान दिलीप कांबळे साहेबांचा चेहरा बघा,
वाटणार नाहीत आणखी 10-12 वर्ष तरी की ते रिटायर होतील. आणि त्यांच्या चेहऱ्याचं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचं जे रहस्य आहे ते खरंच वाखाणण्यासारखं आहे आणि त्याचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा असं मी नम्र आवाहन या ठिकाणी करत आहे. या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रयोजन असं आहे की जे कोणी कर्मचारी असतील, अधिकारी असतील, रिटायर होत असतील किंवा बदलून जात असतील, त्यांच्या आकांक्षा असतील, इच्छा असतील आणि इतरही काही गोष्टी असतील त्या पूर्ण व्हाव्यात आणि त्यांना निरोप देताना ते आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत याची जाण त्यांना भासावी आणि त्यांनी केलेल्या कार्याचा कृतज्ञता म्हणून गौरव व्हावा हीच भावना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रूपानं मी या ठिकाणी व्यक्त करत आहे. आणि याच भावनेपोटी हा आपण निरोप समारंभ, आपल्याला माहीतच आहे की ते 31 तारखेला रिटायर होत आहे, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं 27 तारीख आज आपल्याला हा हॉल उपलब्ध होता. उद्या वगैरे नाही आहे आणि नंतर सुट्टी आहे. आणि आपल्या काळात जसं मार्चंट होतं तसं काय आता मार्चंट राहिलेलं नाही आहे. सगळ्या गोष्टी आता PMIS वर झालेल्या असल्या कारणाने मार्चंटचा काय तसा फारसा परिणाम नाही, परंतु सुट्टीच्या काळामध्ये सुद्धा मी ही संधी घेतो. बऱ्याच प्रमाणात माझे कर्मचारी, अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी आवाहन करेन की 29, 30 आणि 31 या दिवशी सुद्धा मला आदेश आलेला आहे की कर्मचाऱ्यांनी कार्यालयात काम करावं, याचं कडक पालन करावं, जेणेकरून कुठलाही निधी अखर्चित राहणार नाही आणि शासनाच्या धोरणानुसार तो सरेंडर वेळीच करावा लागणार नाही. ठीक आहे. एवढं बोलून या ठिकाणी आमच्या सगळ्यांचे आदरस्थान लाडके मुख्य अभियंता साहेब एक 5 ते 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी विराजमान होणार आहे. तत्पूर्वी आपण या कार्यक्रमाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढे नेऊया. थँक्यू. साहेबांचे आपले स्वकीय कंत्राटदार, PWDमध्ये कर्मचारी, त्यांचे मित्रपरिवार, बंधू भगिनींनो, नियत वयोमानानुसार श्री कांबळे साहेब 31 तारखेला रिटायर होत आहेत. त्यांच्या रिटायरमेंट निमित्त आज साबळ विभागाचे कार्यकारी अभियंता श्री येळेकर साहेब तसेच PR पेट्रोलियम यांनी जो सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्या कार्यक्रमामध्ये आघाडीच संचालन करणाऱ्या मॅडमनी कांबळे साहेबमधलं बरंच काही सांगितलं आहे. त्यांच्या सुरुवातीच्या लाईफपासून ते आजपर्यंत त्यांनी काय काय सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रामध्ये काम केले होते. माझा त्यांचा साधारणपणे 7 वर्षाचा सहयोग आहे. आम्ही सोबत राहिलो आहे इथे औरंगाबादला. तेव्हापासून मी त्यांना ओळखतो आहे. त्यांनी माझ्याकडे शाखामध्ये जाऊन काम केलेलं आहे. साधारण म्हणजे औरंगाबादला आणि पैठण, पाचोडला सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तर त्यांची काम करण्याची प्रक्रिया आहे. ते काम करत असताना सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं जे योगदान आहे ते फार महत्त्वाचं वाटते मला. आपण ज्यावेळेस सेवेमध्ये लागतो, नोकरीमध्ये लागतो, तेव्हाच आपण सेवा म्हणजे एक आपण आपला पोटापाण्याचा व्यवसाय समजतो आहे. पोटापाण्याची आपली गरज भागवणं महत्त्वाचं असते आपल्याला, त्यामुळे आपण सेवेत लागतो. परंतु सेवेत लागल्यानंतर आपल्याला जे द्यायचं असते, ज्याच्याकडे आपण सेवा त्याची आपली सेवा करतो, तो महाराष्ट्र शासन, त्या शासनाला आपल्याला द्यायचं असते. त्यानिमित्तानं शासनाचं आपल्याला काही देणं लागते. यामुळे आपण जे काम करतो आहे त्याला सेवाभाव म्हणूया आपण. बुद्धिजीवी वर्ग बुद्धीच्या भविष्यावर आपले उपजीविका करत असतो. ते करत असताना शासनाचे जे जे काम शासनाकडे नियोजन दिले आहे ते काम आपण करणे हे आपलं कर्तव्य असते आणि ते आपण करत असतो. हे करत असताना आपल्या पॅरलली आपलं कुटुंब असतं, समाज असतो. आपण ज्या समाजामध्ये वाढलो, ज्या समाजामध्ये आपला वावर आहे, त्या समाजाप्रती आपलं काही देणं लागतं किंवा आपल्या कुटुंबाप्रती सुद्धा आपल्याला काही द्यायचं आहे.
आणि पर्यायाने आपल्या देशात सेवा करायची आहे, ह्या सगळा संयोग साधायचा आणि ते साधत असताना आपल्याला शासनाची इमानीतून सेवा करायची, हे काम करणं फार महत्वाचं असतं. आणि हे मला वाटते कांबळे साहेबांनी केले आहे. त्यांच्या कुटुंबावर त्यांनी पूर्णपणे लक्ष दिलं आहे. त्यांचे मुलं, तिन्ही मुलं इंजिनियर आहेत. एक मुलगा नोकरीमध्ये आहे, पेट्रोलियम त्याचा पेट्रोल पंप आहे. सोबतच तो सुद्धा सामाजिक काम करतो आहे. म्हणजे वडिलांपासून त्यांनी मुलांनी सुद्धा सामाजिक वासा घेतलेला आहे आणि ते सामाजिक काम करतो आहे. या सेवापूर्तीच्या प्रसंगी मला त्यांना पुढच्या त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देताना त्यांना अपील करावी वाटते की आजकाल समाजसेवा करणारे लोक फार कमी झालेले आहेत. पोटभर लोकांची फार संख्या वाढत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जो समाज फार मागासलेला आहे, त्या समाजामधले काही निवडक बोटावर मोजणारे अधिकारीच काम करतायत आणि त्या अधिकाऱ्यांमधले सुद्धा काही टक्केच समाजाकरता देत आहेत. तर मला या निमित्तानं त्यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक काम फार जोमानं करावं. धार्मिक काम ते करतच आहेत. धार्मिक आणि सामाजिक कामामध्ये बराच फरक आहे. सामाजिक काम फार व्यापक स्वरूपाचं आहे. तर त्यामुळे समाजातले जे रगडलेले गांजलेले आहेत, दलित आहे, त्यांच्याकरता त्यांनी अजून काम करावं एवढ्या त्यांना थोडं अपेक्षा व्यक्त करून मी त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपले दैवत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि आपल्या विभागाचे आदरणीय काटखडे सर, मुख्य अभियंता, दक्षता व गुणनियंत्रण विभागाचे अधीक्षक अभियंता श्री भगत सर, केंद्रे सर आणि माझे पूर्ण सहकारी आणि सर्व जमलेले गुत्तेदार बंधू भगिनी. आता मी माझ्याबद्दल सर्वांनी सांगितलेलंच आहे, त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही. परंतु एक माझ्या 30 वर्षामध्ये घटना आहे ती आवर्जून सांगावी असं मला वाटतं. तर मी 2000 मध्ये अंबडला काम करत असताना यशवंत जाधव साहेब अधीक्षक अभियंता होते. ब्रिजचं काम होतं. 5 ते 7 वर्षापासून रखडलेलं दुधना नदीवरचा ब्रिज 110 मीटर लांबीचा, 8 स्टँड होते त्याचे 10,000 मीटरचे. ते 7-8 वर्षापासून रखडलेलं काम होतं. इस्टिमेट झाले, 3-4 वेळेस त्याचे टेंडर्स झाले. टेंडर ओपनिंगला गेले त्यावेळेस असं कळायचं की संबंधित व्यक्ती जागा देत नव्हता. त्याला संमती पत्र लागत होतं. संमती पत्राचे जे पैसे देण्यासाठी डिपार्टमेंटकडे पैसे नव्हते म्हणून ते संमती पत्र घ्यावं लागायचं, तरच पुढे ते टेंडर सरकायचं. मग मी ते टेंडर आपलं एस्टिमेट घेऊन जाधव साहेबांकडे गेलो. त्यांनी पाहिलं, कुठलं जुना ब्रिज नाही तिकडे. म्हणून सर काय झालं ह्याचं? ते म्हणे याच्या अगोदर 3-4 वेळेस टेंडर पास झालं, तू संमती पत्र घेऊन आलास तरच मी हे तुझं एस्टिमेट बघितलं. मी गेलो, मला थोडंसं लागलं. ते गेलो त्या शेतकऱ्याकडे, त्याला विनंती केली. मी म्हणलं नाही माझी जमीन अशी आहे तशी आहे, तर तुझ्या जमिनीची किंमत किती आहे? तो मला 3-4 लाख रुपये. मी म्हणलो तुला 6 लाख रुपये दिले तर तुझं फारच चांगलं झालं नाही. त्याला 2 एस्टिमेट तयार करून दिले सर 5-5 लाखाचे. त्याच्याकडून मुरुम भरायचं काम करून घेतलं 2-2.5 लाखात आणि संमती पत्र घेतलं. 10व्या दिवशी मी ते एस्टिमेट घेऊन साहेबांकडे गेलो. ते माझ्याकडे बघून हसले. ते कधीच हसत नव्हते. याच्यावर जाधव साहेब बघितले गंभीर चेहरा अधीक्षक आले त्याने आणला का म्हणून. आता तिथून त्या एस्टिमेटचा प्रवास इतका झाला, ह्याच्यासाठी ते नागपूरला जायचं. पोटदुखे साहेब यशले होते. अरे मी कशाला भानगडीत पडतो म्हणजे हे देणार नाही, तुला काहीतरी प्रॉब्लेम करेल. मी मला साहेब करून दाखवीन म्हणजे करून दाखवीन. 2 वर्षामध्ये 18 महिन्यामध्ये तो ब्रिज करून दाखवला सर. अशा प्रकारे बरेचसे सांगण्यासारखे किस्से आहेत. परंतु माझ्याबद्दल सर्वांनी हे केलेलं असल्यामुळं आणि हीच पॉलिसी आज काटकरे साहेब आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये वापरतात. मध्यम मार्ग. कोणी आला ना, तू काय काय करतोस त्याच्यात थोडं वाढलं नाही, काय फरक पडतो, असा मध्यम मार्ग काटकरे साहेबाचा आहे. आणि ते बरोबर सक्सेस होणार त्यांच्या विरोधामध्ये. आता माझ्या विरोधात इतक्या तक्रारी आहेत, एका साहेब होतात माझ्या विरोधात.
ते म्हणतात तरी काय तक्रारी बी आहे, जेवढे लोकही सांभाळतो. साहेब म्हणला आता हे देणंच आहे, राहिले माझे 5-6 महिने, त्याच्यामध्ये आता बघू म्हणलं काय काय होतं, काय काय ते म्हणे रिटायरमेंट काही नीट होत नाही म्हणे तुझी. मग ज्यावेळेस माझं एनओसी आली त्यावेळेस साहेबाला खूप आनंद झाला, अभिमान वाटला माझ्याबद्दल, किंवा हा कामही करतो, तक्रारी बी आहे, सगळ्याला सांभाळून सुद्धा घेतो. असं भगत साहेबांचे खूप सहकार्य लाभलेलं आहे. त्यांच्याकडे 3 वर्ष मी शाखा अभियंता म्हणून होतो. अतिशय टेक्निकल बाबी अतिशय बारकाईनं पाहून डिस्ट्रीब्युटर सहाय्य करतात. ते बिलावर तर जास्तच बघतात, बिल आलं अरे कामायचे का बघा असं. तर अशा सर्व याच्यातून आगळी दिव्यातून पार करून माझी 30 वर्षाची सेवा झालेली आहे. हे जमलेला सगळा माझा बांधव याची पावती आहे. अधिकारी सुद्धा मला खूप सहकार्य लाभलेलं आहे. सर्वच मुख्य अभियंत्याचा असो, अधीक्षक अभियंत्याचा असो, कार्यकारी अभियंत्याचा असो, त्या सर्वांचे ऋण व्यक्त करून आज मी माझी 30 वर्षाची सेवा इथं संपवत आहे. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. आज या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आयोजित माझ्या वडिलांच्या सेवापूर्ती समारंभानिमित्त आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत. खूप जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे की माझं पिंड काय आहे. संघर्ष करणे आणि आक्रमक ही माझी ओळख असली तरी जेव्हा परिवाराच्या वतीने इथे व्यक्त होण्याची वेळ आली तेव्हा थोडा आवाज घोगराच होता. कारण वडिलांच्या बाबतीत बोलायचं, कारण आता जास्त काही बोलत नाही, थोडा ॲनिमल मूवीचा सारांश तुम्ही समजून घ्या है ना, जेव्हा गोष्ट वडिलांची येईल. खरं तर खूप लकी समजतो आम्ही की वडिलांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे निरोप दिला जात आहे. रेग्युलर जर आपण पाहिलं तर त्यांच्या ऑफिस प्रिमाइसेसमध्ये निरोप दिला जातो, पण त्यांना या एवढ्या मोठ्या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये निरोप दिला जात आहे. परिवाराच्या वतीने पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने सर्वांसाठी एक चांगला कार्यक्रम आयोजित करणार आहोत. खरं तर हा शासकीय कार्यक्रम आम्ही गृहीत धरत होतो, परंतु जसं ज्यांना माहीत झालं ते सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यामुळे असं वाटलं की हा कार्यक्रमाची व्याप्ती वाढते, परंतु आपण सर्वजण या कार्यक्रमाकरता आलो त्याबद्दल सुद्धा आपले आभार आहेत. आम्ही लहान होतो तेव्हा थोडासा वेळ घेईल अध्यक्षांच्या परवानगीने. आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही PWDचे जे क्वार्टर्स होते त्यावेळेला पद्धत होती की सर्वजण शासकीय वसतिगृहांमध्ये राहायचे किंवा आपल्या शासकीय क्वार्टर्समध्ये राहायचो आपण. तेव्हा सर्व जे काही अधिकारी कर्मचारी असायचे PWDचे त्यांच्या सहवासामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो आणि त्यामधून जे काही आम्हाला कळालं की शिकलो की विभाग कसा असतो, काय असतो, आणि असं करत करत आमची अपब्रिंगिंग फार चांगल्या पद्धतीने झाली. वडिलांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर या विभागामध्ये काम करत असताना समाजातील राजकीय सर्व स्तरातील अनेक लोकांशी त्यांचा सामना त्यांना करावा लागतो, त्यांना डील करावं लागतं, ज्याप्रमाणे नावातच सार्वजनिक आहे. तर परिवारातील सदस्य म्हणून माझी आई असेल, माझा भाऊ, माझी बहीण, आम्ही परिवाराला अनेक वेळा अनेक चॅलेंजेसला सामना करावा लागतो. खरं तर म्हणजे आमच्या वडिलांची वेळ आम्हाला आमच्या लहानपणापासून मिळालेली नाही अशी माझी कायम तक्रार होती. तर आता म्हणजे तुमच्या सर्वांच्या साक्षीने त्यांना सांगणे की आम्हाला वेळ द्या, है ना, आम्हाला फक्त तुमची वेळ पाहिजे आहे आणि तुम्ही हेल्थवर आमच्या म्हणण्याप्रमाणे लक्ष द्याल अशी आमची सरांच्या उपस्थितीमध्ये विनंती आहे की आपण शेवटचं त्यांना जेव्हा आदेशित कराल तेव्हा त्यांना ही नक्की सांगाल की हेल्थकडे त्यांनी लक्ष द्यावं, कारण ते आमचं तर ऐकत नाही का. त्याचबरोबर इतक्या वर्षांमध्ये अनेक जे वडिलांचे कार्यालयातले जे अधिकारी कर्मचारी जे सहकारी आहेत, अनेक कंत्राटदार असतील, त्यांच्याशी सर्वांशी सुमधुर असे संबंध आले, कायम त्यांच्याशी संपर्क व्हायचा. काही लोकांचा नाराजी पण होते की एक विभाग असा असतो की ज्यामधून लोकांची मदत करता येते, पण अनेक लोकांना असं वाटतं की यातून प्रत्येकाचीच आपण मदत करू शकतो, पण असं नसतं. प्रत्येकाची आपण मदत करू शकत नाही आणि आपण तरी जास्तीत जास्त प्रयत्न करतो. वडिलांच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेता आलं. खरं तर वडिलांच्या बद्दल बोलावं तितके कमीच आहे आणि आमच्या
वडिलांबद्दल जितकं काही सांगावं तितकं सुद्धा कमी आहे, कारण माझे वडील आहे. मी काय माझ्या वडिलांबद्दल सांगू, है ना. मला माहिती आहे माझे वडील काय आहेत आणि माझे वडील काय करू शकतात आणि ते काय करत नाहीत हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आमची विनंती की त्यांनी काही गोष्टींचा परहेज करावं आणि फक्त फॅमिलीला आणि आमच्यावर लक्ष द्यावायचे त्यांना या सर्वांच्या वतीने सांगणं आहे. आणि परिवाराच्या वतीने, मम्मीच्या वतीने असं सांगेल, खरं तर काय सगळ्यांना वाटतं की पप्पा माझे फार डेंजर आहेत, पण मम्मी त्याच्याहून डबल डेंजर आहे. त्यामुळे आम्ही इंजिनियर, त्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट. मी सहाय्यक संचालक म्हणून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण इथे काम करत होतो. वडिलांनी लहानपणापासून, म्हणजे मला जसं कळतं, आम्हाला वाचनाची पुस्तकं आणून दिली. मला आतापर्यंत जवळपास 600-700 पुस्तकं माझ्या वडिलांनी मला भेट दिलेली आहे. तर ती पुस्तकं वाचल्यामुळे एवढ्या जाणीवा, नेणीवा इतक्या वृद्धिंगत झाल्या, समाजाकडे, लोकांकडे, सगळ्या गोष्टींकडे बघण्याची दृष्टी इतकी मोठी झाली की लोकांचे दुःख समजू लागलं, काय लोकांना काय आवश्यकता आहे. एका मागासवर्गीय समूहातून आल्याच्या नंतर अनेक गोष्टींना आपण जेव्हा सामोरं जात असतो तेव्हा कळलं की किती मोठे चॅलेंजेस आपल्या समोर आहेत. तरी सुद्धा कोणावर नाराज नव्हता, कोणाची तक्रार न करता काम कसं करत राहते वडिलांकडून शिकलो. आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू सो मच. तुम्ही खूप चांगला प्रोग्राम माझ्या वडिलांसाठी ऑर्गनाईज केला. थँक्यू सो मच. जय. तुमचा वेळातला वेळ काढून माझ्या या कार्याची पावती देण्यासाठी इथे आलेला हा जो कार्यक्रम आहे, याची जी संकल्पना आहे, आमच्या विभागाचे कार्यकारी अभियंता माननीय अशोकरावजी येरेकर साहेब यांनी तयार केली. मी त्यांना विनंती केली होती की बाबा शासकीय काय आता आचारसंहिता चालू आहे आणि असा कार्यक्रम ठेवणं, राजकीय लोक येतील, काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतो. तर साहेब म्हणले बाबा आता तुम्ही इतकी वर्ष अशा पद्धतीने जीवन जगलेलं आहे, न भिता निर्भीडपणे, तर आता करायला काही हरकत नाही. म्हणून साहेबांच्या प्रोत्साहनाने अजून 3 दिवस जरी बाकी असले माझ्या सेवानिवृत्तीला, तरी कार्यक्रम त्यांनी घडवून आणला. त्यांच्याबद्दल त्यांच्या सर्व कुटुंबियाचं आभारी आहे. आणि मला जी शासनाची सेवा करण्यासाठी 30 वर्षाचा सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये वेळ मिळाला. त्याच्या अगोदर 5 वर्ष शिक्षकी पेशामध्ये होतो, असिस्टंट लेक्चरर म्हणून गव्हर्नमेंट टेक्निकल हायस्कूल परभणीला. तिथेही विद्यार्थी घडवण्याचा योग आला. हे कॉम्बिनेशन 58 वर्षामध्ये मला तयार करता आलं. हे सगळं श्रेय माझी पत्नी, तिनं पूर्ण घर सांभाळलेलं आहे. माझ्या मुलांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. लहानपणापासून कधी त्रास दिलेला नाही, कुठल्या गोष्टीविषयी त्यांनी हट्ट केलेला नाही. म्हणून मी आज इथपर्यंत हे करू शकलो. आणि खात्यामध्ये तर चांगले ह्याची जी कामं आहेत चॅलेंजिंगची, ही कामेसुद्धा मी अतिशय यशस्वीपणे पार पाडलेलं आहे. येरेकर साहेब आल्यापासून माझी थोडीशी तब्येत बिघडलेली होती, तरी त्यांनी मला कुठला लोड येणार नाही याचं फार हे घेऊन, दक्षता घेऊन, जिथं अवॉइड करता येईल तिथं मला न बोलवता त्यांनी स्वतः सब डिव्हिजनची धुरा अतिशय चोखपणे सांभाळलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचं खूप आभारी आहे. निवृत्तीनंतर तुमची पुढची वाटचाल काय राहणार? आता काहीच नाही, अजून काही ठरवलेलं नाही. नंतर डिक्लेअर करू एखाद्या तारखेला. सर 30 वर्षाचा कार्यकाळ, काही कटू आणि काही चांगले अनुभव? कुठलेच अनुभव आलेले नाही. सगळे मित्रमंडळी आपले चांगलेच आहेत, पत्रकार सुद्धा, कॉन्ट्रॅक्टर सुद्धा. त्यांना त्यांच्याप्रमाणेच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मी सामावून घेतलेलं आहे, त्यांनी पण मला सामावून घेतलं. त्याच्यामुळे कधी कोणासोबत आरेरावी किंवा हातापायी करण्याचा कधी प्रसंग आलेला नाही. सर्वांनी सगळ्यांनी तुम्ही सहकार्य केल्याबद्दल खूप खूप तुमचे आभार. सर, आजच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील लोक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. प्रचंड मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. काय भावना आहे आपल्या, काय वाटतं? नाही, ही कार्याची पावती आहे. मी जे काम केलेलं आहे खात्यामध्ये, खात्याच्या बाहेर सुद्धा, त्याची ही पावती मला मिळालेली आहे. त्याच्यामुळे पुढील भविष्यसुद्धा, आयुष्यसुद्धा अशाच पद्धतीने जनतेसाठी आणि कुटुंबासाठी घालण्याचा प्रयत्न करणार. नाही, समाजाचा प्रोजेक्ट आहे तो. मी त्याच्यात काही खारीचा वाटा आहे समजा त्याच्यामध्ये. सेवानिवृत्तीनंतर आपल्याला पुरेसा वेळ मिळणार आहे, त्यामुळे तो प्रकल्प लवकरात लवकर हो होईल. त्याच्यासाठी आम्ही फार सगळेच समाजातले जे लोक आहेत
उच्च विद्याविभूषित हे जे समाजातले लोक आहेत सगळ्यांचं फार मोठं योगदान आहे तिथं. मी फक्त खारीचा वाटा उचललेला आहे. 18 वर्षापूर्वी मी सिल्लोडला उपअभियंता शाखा अभियंता असताना ती जमीन घेण्यापासून सुरुवात केली आहे. तर त्याचं आज मोठं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. साहेबांनी बी आता तिथं भीम पार्क आणि शिव पार्क सिल्लोडला अतिशय मेहनत घेऊन मंत्रालयामध्ये जाऊन त्याचा पाठपुरावा करून आता पूर्णत्वास सुरू होण्याच्या मार्गावर आहे. असे काम करत असतो. कार्यकारी अभियंता येरेकर साहेब आहेत. हो, आम्ही ते पदावर असताना त्यांचं आम्हाला प्रवचन ऐकण्याचं धम्मप्रवचन ऐकण्याची संधी मिळते. हो. आपण धम्मसेवेमध्ये एवढं अग्रेसर असताना आता आम्हाला किती संधी मिळेल का प्रवचन ऐकण्याची? नाही, प्रवचन वगैरे मला करता येत नाही. बरं का, बाकीचं जेवढं करता येतं तेवढं करू. धन्यवाद सर. नोकरी करत असताना कार्यकारी अभियंता वगैरे होऊन रिटायर होण्याची इच्छा वगैरे होती का? नाही, नेमकं काय राहून गेलंय का? नाही, इच्छा कुठलीच राहिलेली नाही. हेच मिळालं, हे खूप मिळालेलं आहे. त्याचा आम्ही आनंदाने स्वीकार केलेला आहे. सर धन्यवाद सर. येरेकर साहेब थँक्यू व्हेरी मच. सर बोला. सरांचा घे. एक मिनिट परम मित्र एक मिनिट सर सेट करू द्या. आज माझे परम मित्र एक मिनिट सर. हां ओके सर. ओके सर्वांना नमस्कार, सप्रेम जय भीम. पत्रकार बंधूंनो, मला सांगण्यास आनंद वाटत आहे की आज माझे मित्र, माझे फॅमिली फ्रेंड आयुष्यमान DS कांबळे साहेब सेवानिवृत्त झालेले आहेत. आणि तो कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम मला या ठिकाणी करता आला. आणि या शासकीय कार्यक्रमाला जी काही यशस्वीता आलेली आहे ते तुमच्या सगळ्यांच्या सहभागामुळे आलेली आहे. आणि मी कार्य करताना माझी शैलीच अशी आहे की मी कुठलाही उपअभियंता असो, अभियंता असो किंवा कर्मचारी असो, तो माझ्या PWD फॅमिलीचा मेंबर आहे या भावनेतून काम करत असतो आणि त्याप्रमाणे वागत असतो. आज तुम्हाला त्याचं मूर्त रूप या ठिकाणी दिसलं असेल. कार्यक्रम जरी शासकीय असला तरी तो कौटुंबिक स्वरूपाचा कार्यक्रम झालेला आहे. याच्यामध्ये मुख्य जो पार्ट आहे, मुख्य जो सहभाग आहे माझे मित्र DS कांबळे साहेबांचा आहे. त्यांनी माझ्या विभागाची उपविभाग जो आहे तो समर्थपणे सांभाळलेला आहे आणि त्यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. असंच सहकार्य ते करत राहतील. रिटायर होणं हा एक भाग आहे, परंतु खऱ्या अर्थाने त्यांची सेकंड इनिंग सुरू झालेली आहे आणि मी त्यांना एक सहकारी आणि कार्यकारी अभियंता या नात्याने म्हणेन, त्यांनी आता धम्मकार्य, समाजकार्य आणि राजकीय कार्य करण्यास हरकत नाही असा मी त्यांना सल्ला देईल. आणि तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. आम्हाला पुढे तुम्ही जगासमोर मांडत आहात. तुमचेसुद्धा मी या ठिकाणी PWD फॅमिलीमार्फत हार्दिक आभार मानतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. श्री DS कांबळे साहेबांच्या सेवाकृती समारंभानिमित्त आपण आज सर्व जमलेलो आहोत. मला 3 दिवसापासून खूप सर्दी झालेली आहे आणि आवाज बसलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही असं काही गैरसमज करून घेऊ नका. सर्दी रिकवर होत होती आणि आज अचानक मुंबईला जावं लागलं. सकाळपासून AC मध्ये आहे, त्याच्यामुळे परत ती मल्टिप्लाय झालेली आहे. कांबळे साहेबांचा माझा फारसा काही संपर्क याच्या अगोदर कधी आलेला नाही. मी जेव्हा इथं जॉईन झालो तर त्यांनी म्हणल्याप्रमाणे सर्वात जास्त तक्रारी अंदाजे पर्सेंटेज मध्ये सांगायचं झालं तर 80% तक्रारी कांबळे साहेबाच्या असतात. आणि कुणी अधिकारी आला की तक्रारीचं निराकरण करणं तसं खूप अवघड आहे औरंगाबादला. कारण का, झोपलेल्या माणसाला उठवणं सोपं आहे, पण झोपीचं सोंग घेतलेल्या माणसाला उठवणं फार अवघड आहे. पण मी थोडंसं जरा जास्तच पॉझिटिव्ह विचार करतो. मी आलं की त्या माणसाला समजून सांगायचा प्रयत्न करतो किंवा कामात खराब आहे तर काय खराब आहे आणि ते खराब असल्यानं नेमकं काय होतं, क्वालिटी, क्वांटिटी, ड्युरेबिलिटी, सर्व्हिसेबिलिटी किंवा फोटोजेनिकपणा, नेमकं काय खराब झालेलं आहे त्याला काही सांगता येत नाही ते. कारण का त्याला रस्ताच माहीत नसतो. आणि ड्राफ्टिंग इतकी सुंदर केलेली असते, कुणीतरी आपल्या डिपार्टमेंटच्या माणसानं लिहून दिलेलं असतं आणि ऑफिसर ऑफिसला पोचला की लगेच येत होतो. म्हणजे हे सगळं ठरवून केलेलं असतं.
पण मग हे 2-3 महिने मी समजवण्याचा कार्यक्रम केला. मग माझ्या ध्यानात आलं की हे काही समजवण्याच्या पलीकडची केस आहे. मी आता ते समजवण्याचा कार्यक्रम बंद करून टाकलेला आहे आता. आणि प्रत्येकाचा आग्रह VQCला द्या, ठरवूनच येतात ते काय करायचंय ते. म्हणलं तुम्हाला चौकशीशी घेणं आहे ना, तुम्हाला VQCला दिलं काय, रेग्युलर SCला दिलं काय, किंवा कोणा EEला दिलं काय, तुम्ही कसं काय ठरवू शकता? मला शासनाने CE म्हणून नेमलेलं आहे, लेट मी डिसाईड. नाही, VQCला द्या. मला थोडंसं भगत साहेबांविषयी थोडंसं सुरुवातीला जरा वाटलं की हे म्हणलं काही प्रकरण VQCला वाढवण्यासाठी काही चालू आहे का कुणाचं. कारण मी पण VQCला काम केलेलं आहे, थोडंसं मला बी जरा थोडंसं माहीत आहे. पण नंतर माझ्या ध्यानात आलं की त्यांना बी काही इंटरेस्ट नाही याच्यामध्ये. मग जेव्हा SCला द्यायचो, SCकडनं अहवाल येत नाही. आणि त्यांच्या जोडीला एक आहे अफरोद्दीन. मला अफरोद्दीन पण माहित नव्हता कोण आहे ते. मग मी खूप कागद वाचल्यानंतर मी यांना एकदा मिटिंगला बोलवलं. आणि हे मिटिंगला आले, एकदम नम्र माणूस आहे, दिसायला खूप मोठे आहेत, अतिशय सोबर सुसंस्कृत पर्सनॅलिटी आहे. आणि त्या दिवशी मला तो अफरोद्दीन माहीत पडला. आता तो नाव सुद्धा एकदम भारी आहे आणि तो इतका बारीक आहे अफरोद्दीन. मैंने कहा यार इस आदमी की तक्रार करके किसको क्या मिलेगा. चलो विषय सोडून द्या, जास्त तक्रारीवर बोलणं काही योग्य नाही. आणि आता हे रिटायर झाल्यानंतर या लोकांचं काय होणार? आता नंबर कुणाचा आहे मला प्रश्न पडत आहे. बघा इतक्या तक्रारी आहेत. ज्युनियर इंजिनियर म्हणून या माणसाने इतके वर्ष काम केलेलं आहे. मी नेहमी, मला भाषण तसं येत नाही करायला, पण मी ऑफिसमध्ये बसता असताना बऱ्याच वेळ चर्चा करतो की बऱ्याच अधिकाऱ्यांना कसं आहे, फार प्रमोशनची घाई असते. JE असला की त्याला DE व्हायचे, DE असला की EE व्हायचे, EE असला की SE व्हायचे, आणि कुठल्याच पदावर धड काम करीत नाही. आता तर आमच्याकडनं FC हेड क्लार्क FC वर आहे. FC झाले त्यांना OS व्हायचे. म्हणजे का बेटा तू जरा रुक जा ना, तू FC आहे तर FC वर काम कर, जरा स्थिर स्थावर होईल, नंतर OS. आणि वरती जायचं आणि हे पत्र लिहि म्हणलं तर लिहिता येत नाही. मग पत्र लिहायचं असलं की कोणतरी शोधतो ज्युनियर क्लार्क. मग असल्या प्रमोशनला काय आदळायचे? नेहमी प्रमोशन. तर ज्या तुम्ही पदावर आहेत, तुम्ही तुमचं असाईन काम त्या पदाला न्याय दिलं तर आयुष्यात काहीतरी आहे. रिटायर तर कांबळे पण झाले, मी पण होणार आहे. खूप पदाने यशवंत जाधव सरांचं नाव सांगितलं, किंवा आणखी खूप मोठे मोठे लोक आहेत, फकीर साहेब आहेत. पण इतकी घाई आजच्या काळात जी आहे ना, जसं ग्रामपंचायत मेंबर झाला की लगेच ZP मेंबर व्हायचे, ZP झाला की आमदार व्हायचे, मंत्री व्हायचे, म्हणजे सगळं फास्ट फूड का जमाना आहे. तर यशस्वी सेवानिवृत्ती म्हणजे काय? कुणीतरी भाषणात सांगितलं की यशस्वी सेवानिवृत्ती. तर मला असं वाटतंय की ते पेन्शन तुम्हाला मंजूर झालंय म्हणून तुमची यशस्वी सेवानिवृत्ती झाली, असं कुणीतरी अर्थ काढलेला असावा असं मला वाटतं. आणि वस्तुस्थिती आहे, इतक्या तक्रारी अशा 30 वर्षापैकी 20 वर्षे ज्या माणसानं मुख्यालयाला काम केलं, मुख्यालयात कशा प्रकारचे कामं असतात मी सांगायची गरज नाही. आणि आता तुमचे नवीन SE साहेब आल्यापासून थोडासा ओघ कमी झालाय. शासनाने हे 10 लाखाचे जॉबवर थोडंसं ब्रेक मारलेला आहे, त्याच्यामुळे थोडीशी गर्दी कमी झालेली आहे. पण तुम्ही ज्या काळात हेडक्वार्टरला असाल तेव्हा काय असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही. आणि हे सगळं असताना तुम्ही यशस्वी नोकरी केलेली आहे असं कुणीतरी भाषणात सांगितलं. नातेवाईकांना तुम्ही अंतर दिलं नाही असं कोणीतरी सांगितलं. तसं नातेवाईकांना सांभाळणं खूप अवघड आहे, पण तुम्ही ते कसं सांभाळलं थोडंसं मला तपासावं लागेल नेमकं काय भानगड आहे म्हणजे. पण ते नातेवाईक कधीच कोणाचं समाधान त्यांचं होत नाही आणि तुमच्याकडनं सुद्धा झालं नसावं असं मला वाटतंय. भाषणापुरतं कोणी म्हणलं असेल तर माहीत नाही, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट. कारण का तुम्ही समाज म्हणा, धार्मिक म्हणा, लोकांना कसं आहे पात्रता नसताना अपेक्षा असते. समजा आता मला तर भाऊ नाही आहे, पण समजा माझा भाऊ आहे आणि तो गुणानं चांगला नाही, काय करायचं त्याचं? बरं समाज म्हणजे जात आहे का? तर मला हे पण मान्य नाही. मी वंजारी जातीचा आहे आणि मला सगळ्यात जास्त विरोध त्या जातीचा होतो. ही वस्तुस्थिती आहे. कारण का मी आवश्यकतेपेक्षा जास्त कुणाचं ऐकत नाही आणि पात्रता बघितल्याशिवाय त्या माणसाला जवळ करत नाही. हा माझा स्वभाव आहे. त्याच्यामुळं समाज हा जे किंवा जवळीकता तसं मी कुणाच्या शेंडॉपला जात नाही
आणि मी माझा शंडाप सुद्धा घेणार नाही औरंगाबादला झाला तर. म्हणजे तुम्हाला इतक्या गर्दीने येण्याची आवश्यकता नाही, कारण का मीच येणार नसल्यामुळे काही विषय नाही. तर